श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 11 ते 17 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात नशीब तुमच्या बाजूने असेल का? करिअरमध्ये नवीन संधी मिळतील का? आर्थिक स्थितीत सुधारणा होईल की खर्च वाढतील? प्रेम आणि कुटुंबात आनंद टिकून राहील का? चला तर जाणून घेऊ सिंह राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा सिंह राशींसाठी आत्मविश्वास, नवीन संधी आणि काही महत्त्वाच्या निर्णयांचा ठरणार आहे. या काळात तुमच्या व्यक्तिमत्वाचं आकर्षण वाढेल आणि अनेक ठिकाणी तुमच्या मताला महत्त्व दिले जाईल. कामाच्या क्षेत्रात प्रगतीची चिन्हे दिसतील तर काही जुन्या अडचणींमधून मार्गही सापडू शकतो. नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा ठेवणे गरजेचे राहील. आर्थिक बाबतीत संयम आणि योग्य नियोजन फायदेशीर ठरेल. या आठवड्यात तुमची मेहनत आणि सकारात्मक विचार तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातील. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढताना दिसेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील आणि तुमच्या निर्णय क्षमतेवर विश्वास दाखवतील. काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावर येऊ शकतात, पण तुम्ही त्या समर्थपणे पार पाडाल. ऑफिसमध्ये तुमच्या कल्पना आणि नेतृत्वामुळे इतर सहकारी प्रभावित होतील. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना नवीन ग्राहक, नवीन संपर्क आणि आर्थिक वाढीच्या संधी मिळू शकतात. एखादा जुना अडकलेला व्यवहार पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या कामात थोडा संयम ठेवावा लागेल. प्रत्येक गोष्ट स्पष्ट बोलून ठरवणे फायदेशीर ठरेल. नोकरी शोधणाऱ्या व्यक्तींना एखादी चांगली बातमी मिळू शकते. मुलाखतीत आत्मविश्वासाने बोलल्यास यश मिळण्याची शक्यता वाढेल. या आठवड्यात घेतलेले निर्णय पुढील काही महिन्यांसाठी महत्त्वाचे ठरू शकतात. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मध्यम ते चांगला राहण्याची चिन्हे आहेत. अचानक एखादा आर्थिक लाभ मिळू शकतो किंवा अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. खर्च वाढतील, पण त्याचवेळी उत्पन्नाचे मार्गही निर्माण होताना दिसतील. घरातील एखाद्या मोठ्या गरजेसाठी खर्च करावा लागू शकतो. काही जण वाहन, घर किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर खर्च करण्याचा विचार करू शकतात. मात्र भावनेच्या भरात जास्त खर्च करणे टाळा. गुंतवणुकीबाबत विचारपूर्वक पावले उचलावीत. कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेतल्यास फायदा होईल. आठवड्याच्या शेवटी आर्थिक ताण काही प्रमाणात कमी झाल्याचे जाणवेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये या आठवड्यात भावना अधिक तीव्र राहतील. जोडीदाराकडून प्रेम, आधार आणि समजूतदारपणा मिळेल. काही गैरसमज आधी झाले असतील तर ते आता दूर होण्याची शक्यता आहे. एकमेकांसोबत वेळ घालवल्याने नात्यात पुन्हा गोडवा निर्माण होईल. विवाहित व्यक्तींनी रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद वाढू शकतात. मीच बरोबर हा हट्ट नात्यात दुरावा निर्माण करू शकतो. संवाद शांत आणि प्रेमळ ठेवल्यास वातावरण सकारात्मक राहील. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियातून किंवा मित्रांच्या माध्यमातून एखादी खास व्यक्ती जीवनात येऊ शकते. मात्र भावना व्यक्त करताना घाई करू नका. कुटुंब आणि सामाजिक जीवन. घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांशी असलेले मतभेद हळूहळू कमी होतील. एखादा कौटुंबिक कार्यक्रम, धार्मिक कार्य किंवा छोटा प्रवास घडू शकतो. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरेल. मित्रमंडळींसोबत जुने आठवणींना उजाळा देण्याची संधी मिळेल. समाजात तुमचा मान सन्मान वाढू शकतो. काही लोक तुमच्याकडून प्रेरणा घेतील. तथापि प्रत्येक ठिकाणी स्वतःचे मत लादण्याचा प्रयत्न करू नका. इतरांचेही विचार ऐकून घेतल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत या आठवड्यात थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. कामाचा ताण, झोपेची कमतरता आणि मानसिक धावपळ यामुळे थकवा जाणवू शकतो. शरीराला विश्रांती देणे तितकेच महत्त्वाचे आहे. पोटाशी संबंधित त्रास, ॲसिडिटी किंवा डोकेदुखी जाणवू शकते. बाहेरचे अन्न कमी खा आणि वेळेवर जेवण घ्या. सकाळी चालणे, योग किंवा ध्यान केल्यास मानसिक शांतता मिळेल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. नियमित तपासणी आणि योग्य औषधोपचार सुरू ठेवणे आवश्यक आहे. सकारात्मक विचार आणि शांत मन हेच या आठवड्यात तुमचे सर्वात मोठे औषध ठरेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा असेल. अभ्यासात लक्ष केंद्रित केल्यास चांगले परिणाम मिळतील. काही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतीसाठी चांगली संधी मिळू शकते. मोबाईल आणि सोशल मीडियामुळे वेळ वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अभ्यासाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. ज्यांना परदेशात शिक्षण किंवा नवीन कोर्स सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी सकारात्मक घडामोडी घडू शकतात. आत्मविश्वास कायम ठेवा. उपाय. दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करा. गरजू व्यक्तींना गोड पदार्थ किंवा फळांचे दान केल्यास मानसिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल.
एकूण सिंह राशींसाठी हा आठवडा उत्साह, आत्मविश्वास आणि नव्या संधींचा ठरणार आहे. कामात प्रगतीची चिन्हे दिसतील तर आर्थिक बाबतीतही काही सकारात्मक घडामोडी घडू शकतात. नातेसंबंधांमध्ये संयम आणि समजूतदारपणा ठेवल्यास वातावरण आनंदी राहील. आरोग्याकडे थोडे लक्ष देणे आवश्यक असले तरी आठवड्याच्या शेवटी मनाला समाधान आणि आनंद देणाऱ्या घटना घडतील. सिंह राशींसाठी हा आठवडा आत्मविश्वास, प्रगती आणि नव्या संधींचा ठरणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्वातील आकर्षण आणि नेतृत्वामुळे अनेक ठिकाणी यश मिळेल. आर्थिकदृष्ट्या काही चांगल्या घडामोडी घडतील तर नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा ठेवणे गरजेचे राहील. कामाच्या धावपळीत स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. संयम, सकारात्मक विचार आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर तुम्ही या आठवड्यात अनेक अडचणी सहज पार करू शकाल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी मन प्रसन्न करून जाईल. धन्यवाद.